कौन सी ये कौन सी गई है? साय अपने जल्द से जल्द बैट्समैन भेजिए। क्या राजपूत ना? साय जल्दी से अपनी ओपनिंग जोड़ी भेजिए। साय का एक प्लेयर जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में भेजिए। साई साय राजपूत अपनी जल्द से जल्द फील्ड सजाए। राजपूत साई वलीद बंदरकर सायकल आपल्याला पाहायला मिळतात नॉन सायकला। साई अतिरिक्त खेळाडू या पहिल्या षटक तवाब अमदुले राजपुरीकडून पहिला बॉल आप ट्रॅकर बॅट हातातनं निसटले। फायनलीला क्षेत्ररक्षक आहेत। वलीदने बॅट सोडली पण पहिली धाव टोकली सुरक्षित आपल्या नॉनस्ट्राईक गेंडला एक सिंगल। चला साई अतिरिक्त खेळाडू पाठवा। आदम आदम आले आणि पहिल्या बॉलला ठोकलाय षटकार सीमा रेषा पार। थँक्यू डीचे षटकार पाहायला मिळाला। जबरदस्त स्ट्रोक। आदम आली पहिल्याच बॉलला ठोकला षटकार। धावा 7वा पुढचा बॉल आदम यांच्यासाठी आणखीन एक फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार। थँक्यू।
2 बॅक टू बॅक षटकार, 3 चेंडू तर 13 धावा आले. 3-13 वाजवतील असं दिसतंय. इथे बॅटर आदम जबरदस्त फटकेबाजी. पुढचा बॉल, नो बॉलचा काल आहे. रोज आहेत पण तवाबच्या सोबत ही अडचण राहिले. ओव्हर द लाईन जातात, ओव्हर स्टेपिंग होते त्यांची. आताही झाले नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट, धावा 15. पुढचा बॉल, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू हा तवाबचा पाहायला मिळाला. पहिले षटक संपले. धाबा 15 आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकानंतर. 5 चेंडूंचं षटक राहील, 4 षटकांचं मॅच राहील. तर 5 बॉलचं हे षटक संपलंय पहिलं षटक. चला पा, वेळ घेऊ नका आता प्लीज, वेळ घेऊ नका पा. ऑलरेडी एक एक बॉल कमी केलाय. फैरोज जरा सांगा पंच, कारण वेळ घेतला तर मग आणखीन वेळ जाईल, मग ओव्हरच कमी केली जाईल आयोजकांकडून. ही सूचना लक्षात घ्या. टाईम लावला जाईल. 4 मिनिटात तुमचं षटक, नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक आत येईल. आयोजक आता मात्र सक्तीचे नियम तुमच्यावर लादतील. आता त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही आहे. तुम्हाला कुठलीही ढील दिली जाणार नाही, ऐकाई केली जाणार नाही. 4 मिनिटं वापरलेली आहेत तुम्ही पहिल्या षटकासाठी. हंसा अली गोलंदाजीसाठी, अली दुसरं षटक. अली, चला वेळ घेताय तुम्ही, लक्षात घ्या. राजपुरी, सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू दिसतात. आदम माहिती आता स्ट्राईकला अलीचा सामना करतील. पहिला बॉल भिरकावून द्यायचा होता. बॅट खूप जोरात फिरली, बॅटची हवा तर या डगआउट पर्यंत आली, पण बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. चांगला बॉल अलीचा, अचूक टप्पा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आत आला, वळण घेतलं, इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना दिसला बॉल, डॉट बॉल. अहमद आमच्या सोबत आहेत स्कोरिंगला, कालपासून अतिशय चांगली स्कोरिंग त्यांची. इथे आदमच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला डिस्पॅच केलंय पार्किंग प्लॉट मध्ये, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. 21 धावा, अलीवर अल्ला बोल. आदमचा 3रा षटकार आला या मॅच मधला. यावेळेस मात्र इथे फंबल झालं विकेट कीपर तवाबकडून. तर बॅटर सुद्धा संधी घेत होते वलीद, पण अर्ध्यातून माघारी यावं लागलं वलीदला, कारण बॉल तिथेच होता. डेंजर एंडला धावत होते वलीद. रिस्क होती या सिंगलची, बाद व्हावं लागलं असतं. सुरेख गोलंदाजी, कमबॅक डिलिव्हरी, अलीची रनआउटची संधी, डायरेक्टेड. तवाब डायरेक्टेड झाली नाहीये. आता तवाबला अली आणि बाकीचे फिल्डर म्हणतात नॉन सेकंडला फेकलं पाहिजे होतं तुम्ही. तवाब म्हणतायत 1 लेग बाईच्या स्वरूपात ही धाव, 1 रन आल्यानंतर तवाब म्हणतात की तिथे कोणच नव्हतं, आणि तिथे सिंगल स्टंप आहे. तिकडे स्ट्राईक एंडला तर 3 स्टंप आहेत. हिट केला पण हिट झाला नाही.
थ्रो केला होता. धावा 22. दुसरं षटक अली वलीद साडी. ओ फटका बसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. हमजा हमजा झेल टिपला. हमजा बाद. हमजानी कॅच टिपला. वलीद बाद. कमा डीचे. थँक्यू डीजी. राजपुरी विकेट गेला. संधी घेतली. सगळे एकत्रित आले आणि काही चर्चाही झाली. चर्चा तर करायला पाहिजे क्रिकेटमध्ये. चर्चेने काहीतरी मार्ग निघतात, पर्याय निघतात. कॅप्टन शेवटी निर्णय घेत असतात कुणाकडे जायचंय. सजेशन खूप लोक देतात की तो चांगली बॉलिंग करेल, हा चांगली करेल. शेवटी कॅप्टन निर्णय घेतात. आता गोलंदाजीसाठी हंसाला डावखरे गोलंदाज. अलीनी चांगलं षटक हाताळलं. अलीनी कमबॅक करून दिले इथे. वलीद बंदरकरला बाद केलं. अबुझर न्यू बॅटर. पण आदम काय खेळतात. अबुझर नॉन स्ट्राईकला, आदम आता स्ट्राईकला. आदमच्या बॅटमधून 3 षटकार आले. 7 बॉलला 20 केलेत. अबुझरला अजून स्ट्राईक मिळाला नाहीये. हंसाला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा फैरोज यांचा. अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते. धावा 23. 4 षटकांचा मॅच. तिसरं षटक सुरुवात अंजाला आणि वाईडने केले. राजपुरीने माणगावच्या सोबत तर धावांचा पाठलाग केला. 60 धावा चेस केल्या त्यांनी. आदम हाफ ट्रॅकर त्याला पुल. बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर. गुल षटकार. थँक्यू. 29 धावा. आता मात्र आदम जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. 8 बॉल 26. हो फटका चांगला यावेळेस आदमचा. पण अलंग कार्पेट आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत आदमनी दुसरी धावायचा प्रयत्न. इथे अबुझर कुठलाही बॉल न खेळताना ती धाव सरळ ठोकावी लागेल डगआउट मध्ये. अबुझर बाद. अबुझर नाराज आहेत. 1 रन झाला होता. दुसरी धावायची इच्छाच नव्हती. पण आदमच्या बॅटमध्ये बॉल येत आहे. ते म्हणते स्ट्राईक मी करतो. धाव. अबुझर धावले आणि मात्र तिथेच फसले. इच्छा नव्हती. अबुझर चांगले बॅटर आहेत. मी पाहिले जबरदस्त खेळतात ते. साईसाठी पण इथे एकही बॉल न खेळता अबुझरला मात्र माघारी यावं लागलं. न्यू बॅटर मैदानात. अरबाज परीक्षित थंडवा. येईल थंडा तुमच्यापर्यंत. 2 चेंडू. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हंसाला आदमसाठी उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. वाईड आणि माग सुद्धा गोशांकित क्षेत्रात जाईल का बॉल. रन आउटची संधी होती. हो रन आउट. आदम रन आउट. त्याला रिव्ह्यू घेऊ शकता. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेऊ शकता. ते कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की मी पोहोचलोय. पंचांनी तर इथं साद यांनी बोट वर केली होतं. पण आता तिसऱ्या पंचांची भूमिका.
नॉट आउट आहे आणि फिरोज सर काय दिले आपण निर्णय, तुमचा निर्णय काय दिलाय मेन अंपायर? बघू का इकडे चेक करतो. येस वाईड लाईनचा. ओके सर वाईट त्यांनी दिलाय पण त्यांना डाऊट आहे नो बॉल आहे का. येस त्यामुळे नो बॉल. साईडलाईनच्या बाहेर पिचिंग झाले त्यामुळे नो बॉल येईल. अंजला पुढचा आहे बॉल फ्री हिट. वेल अंपायरिंग इथं पाहायला मिळते फिरोज यांची. फ्रीटचा बॉल नो प्लस 2. फ्रीटचा बॉल पण चांगला टाकला अंजला आणि यॉर्कर होता. 7 आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 7चं एक सिंगल येईल. अंजला कमबॅक करताना एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. 34 धावा. 34 धावा. हा स्ट्रोक चांगला अरबाजच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे हमजा वेगात आलेत. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण हमजाचं पाहायला मिळालं. अंजला चांगली गोलंदाजी. एकच सिंगल. शेवटचा चेंडू. धावा 35. अबूसर रनआउट झाली. गरज नव्हती त्या रनाची खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक. या क्षेत्ररक्षकाला जजमेंट जमलं नाही. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर कॅच पर्यंत पोहोचले नाही ते. अंजला संधी होती. बॉल हातात घेऊन गेले असते तरी रनआउट झाला असता. अंजलाने मारण्याचा प्रयत्न केला आणि बाल बचावले तिथे अरबाज. सदोतीस धाबा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीसाठी 7 धावा. 37. वलीद अबूझर हे चांगले बॅटर होते पण अबूझर कुठलाही बॉल न खेळताच बाद झाले. वलीदनी प्रयत्न केला पण आज आदमची बॅट बोलते. 11 चेंडू 30 धावा. अरबाज आहेत 2 चेंडू 3 त्यांनी केल्यात. हो चांगला बॉल. 7चा डॉट बॉल येईल. फटका चांगला आहे कव्हर मधून. पाहूया किती धावा येतील. क्रॉस करायच्या हात लावला असता तर आदमची विकेट मिळायची. हे फिल्डरला कळलंच नाही त्यामुळे आदमला स्ट्राईक मिळाली. दोन धावा. तिसऱ्या धावेला आदमनी स्ट्राईक घेतली. 2 धावा मिळाल्या. अरबाज रनआउट झाले. मुजम्मिल न्यू बॅटर. व्हाईट बॉल. व्हाईटनी धावसंख्या 40. चला वसीम नाना यांच्याकडे नाश्ताही आहे. आता चहाची वेळ झाली ते चहा पण आली. हो चांगला बॉल. चांगला बॉल. 7 कमबॅक करतोय राजपुरीसाठी. आदम जे आक्रमक खेळतात त्यांना हा डॉट बॉल टाकलाय.
कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक डॉट बॉल म्हणजे मॅच तुमच्याकडे फिरू शकते. एक एक डॉट बॉल म्हणजे मेडन ओव्हर सारखाच असतो. जबरदस्त बॉल 7चा राजपुरीसाठी, आदमसाठी. पुढचा बॉल 7. हो यावेळेस दांडी 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 गुल. बॅटर बाद OUT. अझीज न्यू बॅटर अझीज. आदम बाद. आदमनी चांगली इनिंग खेळली. शेवटचा बॉल. हो फटका हवेत आहे. साधनी कंप्लीट मॅच मध्ये आणले हमजा पाहत राहिले हंझलाकडे. हंझला घेईल कॅच. हमजाला होती संधी. 2 धावा आल्या. हमजा गेले पुढे. 2 रन आले. 42 धावा. येस 43 टू विन. 43 धावांचं लक्ष. हे लक्ष कसे राजपुरी संघ करेल पाठलाग, ते पाठलागाचा विवरण आपल्या समोर करतील मराठी भाषेत. मंदनगडवरून या स्पर्धेसाठी जोडलेत जासिम कडवेकर सर. यांचा ऐकूया आवाज. धन्यवाद. अझलन गोठेकर शिगरे यांच्याकडून पारितोषिक येते तवाफ अब्दुलेसाठी. जर 3 बॉल 3 षटकार ते ठोकतायत ते जीपे केले जातील 1000 रुपये. आणि 6 बॉल 6 षटकार ठोकतायत तर 5000 रुपये जीपे केले जातील. अझलन गोठेकर आणि शिगरे यांच्याकडून पारितोषिक आहे. तवाफ अब्दुलेसाठी राजपुरी चेस करेल का? तवाफसाठी पारितोषिक येत आहेत. मग आज अझीम दौनाक हरवितवाले त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक होतं तवाफला. तवाफ अब्दुले 6 बॉल 6 जर तुम्ही षटकार ठोकले तर अझीम दौनाक यांच्याकडून नवाबी ढाबा येथे तुम्हाला डिनर मिळेल. तर पहा तवाफला पारितोषिक आलीत. आणि येतच या मॅच मध्ये जोई मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल. त्यांना मात्र सईबोले यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. खरंच शौकत सईबोले उर्फ बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या हस्ते आपल्याला या सामन्यामध्ये जोई खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला सन्मानित करण्यात येईल. चला सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय.
खरंच नोची अपील सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पहिल्या चेंडूची तवाफ ऑन फायर. तवाफ आता परत एकदा इन ॲक्शन. पहिल्या चेंडूची भरपूर समाचार. सामन्याला सुरुवात आणि सुरुवात होताना पहिला चेंडू राजपुरी एक्सप्रेस अर्थातच तवाफ अपील करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल का पंच? ठीक आहे ठीक आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल, चेक करण्यात येत आहे. थोडं 2 मिनिटं वेट करायचं आहे. चला थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. हा मात्र चेंडू नो असेल म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट. पहिल्या चेंडूमध्ये 7 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडल्या गेल्या आहेत. खरंच चांगली कामगिरी मगाच्या सामन्यात तवाफ यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. परत एकदा राजपुरी एक्सप्रेस अर्थातच तवाफ स्ट्राईक मार्फत परत आपल्याकर परत उचललाय पण फटका पसतो. क्षेत्ररक्षक असतील, ब्रीडची संधी तर आहे. एक धावा पूर्ण, दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न चालला आहे पण भाऊया रनआउट असतील का? खरंच चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल भेटेल आणि 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 8. इथं मात्र प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला कारण की समोर तवाफ असं वादळ उभा आहे. कारण की मगाच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ज्या फलंदाजे मारले तो आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला भेटे. वन ऑफ द डेंजरस बॅट्समॅन फ्रॉम राजपुरी. फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है. गेंद जाएगी बगैर पासपोर्ट बगैर वीजा. 6 रनों के लिए बेटिल 7 षटकार. खरंच पाहायला पाहिजे गाडी जसं जॅक लावतात तसं मात्र बॉलला जॅक लावतोय. सरळ जॅक लावून पाठवून देते. तिथे सुद्धा जेल बाजूची संधी. जेल सोडलंय आणि इथं करत होतं कॅच छुटा सपना टूटा मुकद्दर रूटा और रनो को भी लूटा. अर्थातच 6 धावा जिथं जेल बाजूची संधी तिथे तब्बल 6. हे 6 धावा आपल्याला मागणे पडतील. डीजे मगाच्या सामन्यामध्ये तवाफ ऑन फायर होते. आता 7 ऐकत नाहीये. 7ने 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा जोडल्या. 17 मध्ये 23ची अपेक्षा. परत एकदा हवाई यात्रा. चेंडू असेल हवेमध्ये इथंही निघून जाईल. सेमा रेखा पार. परत एकदा आलाय दर्जेदार स्ट्रोक बेटीलचा. डीजे खरंच दाखवून देतो इथं चांगले प्रयत्न करत. त्यांना सुद्धा माहिती आहे की आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते ते मिळायला असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कदाचित कधीच राहिली नसती. आणि तसेच प्रयत्न तसा संघर्ष पाहायला भेटतोय टीम राजपुरी या संघाकडून. इथे फटका सजवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडे फंबल. 1 धावा पूर्ण आणि स्ट्राईक रोटेड. 1च्या जाईन षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होईल. एका षटकाची समाप्तीनंतर धाव फलकाची धावा तब्बल 27 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार गोलांचा घेण्यात आला. पहिल्या षटकाची समाप्ती. डीजे चला विनंती आहे कृपया गोलांचं नाव सांगायचं आहे. अबुजर असतील. खरंच पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आला. 27 धावा धावफलक स्कोर बोर्डवरती जोडले गेले. आता येणारे 15 अपेक्षा कमी धावांची फक्त आणि फक्त 16 धावांची. अर्थातच पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार कामगिरी चांगली. इथं सुद्धा उचललाय आणि जेल बाजूची संधी. चांगलं जेल अप्रतिम जेल. विकेटचं पथक. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. माघारी परतावं लागेल फलंदाज 6 देणार. डीजे
खरंच पाहायला गेलो तरी आता आपल्याला डान्सिंग अंपायर पुढच्या सामन्यावर सुद्धा पाहायला भेटतील. इथं सुद्धा त्यांचं आगमन झालेलं आहे. मगाच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी चांगलं मनोरंजन करत होते ते आमचे हिदायजी सैबोले. त्यांचं सुद्धा आगमन होते. मनपूर्वक स्वागत असेल. खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद. असं चांगली कामगिरी पाहायला भेटते. पुढच्या सामन्यावर ते परत एकदा आपल्याला मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटणार आहेत. सामन्याकडे वळूया. पाहायला गेलो तरी 14 मध्ये 16ची अपेक्षा आहे. विकेटचं पतंग तर झालाय. पहिला झटका लागलाय पण अजूनपर्यंत तवाफ सारखा एक वादळ मैदानामध्ये आहे. 14 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पहिला चेंडू सुरेख चेंडू वेगवान चेंडू तेज तरार चेंडू पाहायला भेटला. धारदार गोलंदाजी या गोलंदाजाला ओळखला जातो आणि तशीच गोलंदाजी सुद्धा या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगली कामगिरी गोलंदाज अबुजर यांच्या माध्यमातून. इथं अशीच कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आला आहे. परत राईट हँड राऊंडवर विकेट. इथं फटका बसलाय. परत चेंडू हव्यामध्ये असेल. विकेटचं पतंग होतो की पाहूया. खाली क्षेत्ररक्षक पण विकेटचं. इथं खरं कॅच सोडलाय का मॅच सोडला आपल्याला थोड्या वेळानंतर समजत येईल. कारण की इथं पाहायला गेलो तरी चांगलं झेल होतं. सोपंच होतं. आले तर होते चेंडूवर पण पाहायला गेलो रनिंग कॅच होती. त्यामुळे तिथे मात्र टायमिंग प्रॉपर झाली नाही. तर झेल मात्र निसटलंय आणि विकेटचं पतंग नसेल सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने 28 धावा जोडले जातील. फटका 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 सजवलाय. परत एकदा चेंडू चाललाय. रामोडी पेन पनवेल साईन मार्गे बोरिवली भेटतील 6 षटकार. अर्थातच दाखवून देतोय तवाफ मगाच्या सामन्यामध्ये आणि आता सुद्धा आम्हाला नाही जमत तोलजोल. आम्ही फक्त करतो तोडफोड आणि तोडफोडच चालले तवाफच्या माध्यमातून. इथे तो स्ट्रेट राईट खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक असतील चांगलं क्षेत्ररक्षण धावांना रोखलं. 1 धावा पूर्ण आणि 1 धावाने इथं समाधान घेत आहेत. 1च्या साईने षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडले जातात. 35 धावा येणारे 10 आणि अपेक्षा 8ची. 10 चेंडू आणि 8 धावांची अपेक्षा असेल. 35 धावा जोडल्या गेल्यात. 43 धावांचा पाठलाग करताना टीम आपल्याला राजपुरी संघ पाहायला भेटत होता. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते राजपुरी या संघाकडून. 10 मध्ये 8ची आवश्यकता. त्याला सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू अतिरिक्त फेकल्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल आणि 1च्या साईने षटक क्रमांक पाहायला गेलो तरी तिसरं प्रगतीपथावरती आलंय. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपामध्ये जोडला जाईल. गोलांचं नाव सांगायचंय. नवीन गोलंदाज आपल्याला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून षटक क्रमांक 3 फेकताना गोलंदाज मुजम्मिल पाहायला भेटणार आहे. चांगली कामगिरी मुजम्मिल यांना करावी लागणार आहे कारण 36 धावा जोडले गेल्यात. अजून की थोडा संघ दूर असेल. 10 चेंडू आणि 7 धावांची अपेक्षा. तवाफ पाहूया किती चेंडूमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा आलामुळे कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असते थोडेसे दूर होते. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच भेटेल. सिंगलच्या साईडने आता मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला परत एकदा फलंदाज अब्दुल रज्जाक पाहायला भेटेल. खरंच 6 त्यांची कामगिरी या सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाची राहिली. A1 क्वालिटीची A1 दर्जाची राहिलेली आहे. कारण की ज्या प्रकारे अपेक्षा होती कारण की तवाफच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटले. मगाच्या सामन्यात तवाफ मात्र 1 मॅन शो दाखवत होता आणि या सामन्यात चांगली फलंदाजी आपल्याला 6 त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. आता पंचांना दंडित केले. पंच नो सांगतात म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट म्हणजे नोच्या रूपामध्ये इथे 1चा धाव जोडला जाईल पण परत एकदा फ्रीडची संधी सुद्धा भेटेल. फलंदाज अब्दुल रजाक यांना फटका सजवलाय. संधीचं सोनं केलंय पण तिथे जेलबाद होतील. पण खरं जेलबाद व्हायची संधी होती पण तिथं फ्रीट असल्यामुळे तिथं बाद नसतील. अर्थातच फ्रीट संधी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला आणि तब्बल 1 धावा जोडली जाईल. 1च्या साईन 39 धावा जोडली जातील. खरंच पाहायला गेली चांगली कामगिरी आपल्याला फलंदाजच्या माध्यमातून पाहायला भेटते. 8 मध्ये 4ची अपेक्षा. आता परत एकदा पाहायला गेलो डाव्या इष्टीचा थोडा बाहेरचा चेंडू पंचाने परत एकदा दंडित केलं. परत एकदा एक्स्ट्रावर एक्स्ट्रा फेकत आहे तुम्ही. खरंच इथे मला लेन लाईनशी भटके तो मिलेंगे फटके.
परत फटका सजवला गॅप सुद्धा असेल, क्षेत्ररक्षक असतील दूर, इथं सुद्धा चेंडू निघून जाईल, तेच तरार निघतोय, सीमा रेखा पार, परत भेटेल 4. डीजे तसं मी शौकतजी सैबोल यांना विनंती करतो की या सामन्यामधला पाहायला गेलो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे, वन ऑफ द या सामन्यामधला हिरो अर्थातच साध आपण यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये, आपण या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहात. आपल्याला सुद्धा